सिम्पली वर्ल्ड क्लास. भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका. ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल आणि एमिरेट्स कंपन्या वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. सीमा सुरक्षा दलात 16 नवीन बटालियन समाविष्ट करण्यास केंद्राची मंजुरी. नागपुरात शिक्षण विभागातील बोगस नियुक्त्या प्रकरणी एसआयटी चौकशीचे संकेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कार्यवाही करण्याच्या सूचना. पीओपीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींना विशिष्ट परिस्थितीत परवानगी देणं शक्य असल्याचा राज्य सरकारचा कोर्टात दावा. 1 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे आदेश. पाणी कपातीपासून मुंबईकरांना दिलासा. पाणी पुरवठ्यात कपात केली जाणार नसल्याचं पालिकेनं केलं स्पष्ट. नागपूर शहरातल्या सिनेमाप्रेमींसाठी आनंदाची बातमी. जगातील सर्वात मोठी सिनेमा स्क्रीन उभारली जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करा. अनधिकृत लाडू विक्री केंद्र प्रकरणी पुरातत्व खात्याचं पोलिसांना पत्र. अस्थमा रुग्णांसाठी कोल्हापुरातली हवा ठरतेय धोकादायक. श्वसनाच्या आजारांचा धोका वाढतोय. छत्रपती संभाजीनगरातील गणेशपूर धरणातल्या माशांचा मृत्यूचं कारण अस्पष्ट. याच धरणातनं पाणी पुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थ चिंताग्रस्त. 8 मे पासून होऊ शकते बेस्टची भाडेवाढ. प्रशासनाला अद्यापही परिवहन प्राधिकरणाच्या लेखी मंजुरीची प्रतीक्षा.